नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांच्या या सिरीजमध्ये. आपण पाहतोय सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच समाजातील गावगुडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी आपण भाग 16 पाहिलेत. आज पाहणार आहोत भाग 17. भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 17ला सुरुवात करूया. पाटलाने त्याला खाटल्यावरून हाताला धरून खाली उतरवले. एक वाकळ व घोंगडे देवळ व आपण एक मोठी वाकळ लपेटून काहीही न बोलता खाटल्यावर पडून राहिला. सकाळ केव्हा होते असे पाटलाला वाटत होते. त्याप्रमाणे श्रीरंगलाही झोप लागली नाही. गुरुविरीने बोंब ठोकल्याने पाटील एकदम पडद्यात घुसून निम्म्या रात्री कसा काय आला या विचाराने श्रीरंग पुरता भांबावून गेला व हा काय प्रकार असावा या विचाराने त्याचे डोके भणभणायला लागले. त्याला बाटलाचा भलाताच संशय आला. इकडे जांभरीच्या टेकडीवर बाऊनानाने सगळ्या पोरांना 2दा जय मल्हारचा गजर करायला लावला व बाजीनानाला बाज्याबेजाची कहाणी सांगायला फरमाविले. बाजीनाना हाताची घडी करून बोलू लागला. बाज्याबेजा हे दोघे एकाच भावकीतले होते. बाज्याचा बाप श्रीपती हा जवळपास 50 वर्षाचा व बेजाचा बाप दाजी हा 60 वर्षांचा होता. त्या वर्षी दुष्काळ पडला होता. देशावर इंग्रजांचे राज्य होते. पहिले महायुद्ध नुकतेच सुरू झाले होते. जर्मनीविरुद्ध लढण्यात युरोपियन सैन्य गुंतले होते. इंग्रज सरकार आपल्या देशातील सगळा पैसा लढण्याकामी परदेशात सैन्याला पुरवित होते. सरकारचे जनतेकडे दुर्लक्ष झाले होते व ब्रिटिश अधिकारी सरकारी वसुलीसाठी जुलूम जबरदस्ती करीत होते. त्यांच्या जुलमाने जनता पार हैराण झाली होती. अशातच दुष्काळ पडला. लोकांना धान्याची टंचाई भासत होती. त्या साली पावसाने दरी मारली होती. पेरणी झाली नाही. लोकांना रानात मजुरी मिळेना. मग सरकारने रस्त्याची कामे काढली. राने पिकली नाहीत, पडून राहिली. बाज्याचे वय 15 वर्षाचे व बेजाचे वय 14 वर्षाचे होते. त्या दोन्ही पोरांना व बायकांना घेऊन श्रीपती व दाजी रस्त्याच्या कामावर 2 आणे मजुरीने बायका पोरांचा बरास काढून दिवस काढत होते. पुढे तेही काम संपले. आपला बाडबिस्तारा घेऊन दाजी व श्रीपती परत खिंडीला आले. खिंडीत सगळ्या भावकीची मिळून 10 ते 15 घरे होती. सर्व मिळून 25 ते 30 गडी होते. प्रत्येकाकडे शेळ्या, एखादी म्हैस, कारवडी होत्या. खिंडीच्या वरच्या बाजूला आगासवाडीच्या पठारावर सर्वजण जनावरे घेऊन चारण्यासाठी जात असत. काही मंडळी कुकुडवाडात रामा लोहाराच्या वखारीत लाकडे फोडायला व त्याच्या गावाबाहेर असलेल्या चुन्याचे घाणीवर चुना मळायला रोजाने जात. घरातील बायका चुनखडी गोळा करून रामा लोहाराला आणून देत व चुन्याची उडी भाजून उपसल्यावर चुनखडी भिजवण्यासाठी पाणी मारण्यास कामावर 1 आणा रोजाने जात असतं. जवळ बागायत शेती नसल्याने रानात उदरनिर्वाहाचे काहीही साधन नव्हते. त्यातच यंदा पावसाने दडी मारली. गावात काही भावकीतली रामोशी मंडळी होती. ती गावच्या चावडीत पोलीस पाटलाकडे चाकरी करीत होती. खिंडीतल्या सगळ्या भावकीने बायका पोरासुद्धा खपून खिंडीच्या रस्त्यालगत विहीर खोदली. तिला पाणीही भरपूर लागले. पिण्याचे व खर्चाच्या पाण्याची दरात मिटली. विहिरीचे सर्व काम होईपर्यंत चैत्र पाडवा ओलांडला व चैत्र पौर्णिमेला सगळ्यांनी विहिरीचे पाणी पुजून परडी केली व खिंडीत सगळ्यांनी घरटी पोळ्याच्या गोडवा निवत करून परडी केली. विहिरीपासून उत्पन्न घेण्यास अजून विहिरीच्या वरोट्याचे महत्त्वाचे बांधकाम मारेच होते. वरुटा नसल्याने मोठनाडा आणून राणाला पाणी पाजण्याचा प्रश्नच नव्हता. नुसते भांडवल गुंतून राहिले. नाही म्हणाला खिंडीतल्या पोरांना पाहिजे तेव्हा विहिरीत पोहायला मिळत होते. वैशाख महिना उजाडला. उन्हाने जमीन भाजून निघाली. सगळीकडे उकाड्याने माणसे हैराण झाली होती. त्याचंच सगळीकडे तापसरी सुरू झाली. झोपडी गणीस तापाच्या रोगी आढळून येत होता. कुणाचा 5 दिवस तर कुणाचा 7 दिवस, कुणाला 3 आठवडे अंगात ताप राहू लागला. गावात वैद्याकडून औषधाचा काढा आणून तापसरी आजाऱ्यास दिल्याने होता तेवढा सर्व पैसा खर्च झाला. जवळपास सगळ्याच गावात तापसरी फैलावली होती. ज्यांना पैशाअभावी उपचार करता आला नाही अशी बायका पोरे ताप मेंदूत शिरून पटापट मरून लागली. खिंडीतही तापाने हैदोस घातला. त्या तापसरीत खिंडीतली 14 पोरे दगावली. आजाराला खायला तांदूळाचा भातही मिळेनासा झाला. मक्याच्या कण्या व हुलगाच्या मार करून आजाराला देणे भाग पडत होत.
उकाड्याने रात्री झोपडीत चाचणे चावल्याने माणसं रात्र रात्र जागून काढत होती. ब्रिटिश सरकारला या तापसारीची माहिती गावच्या पाटलाकडून कळविली जात होती. तसेच मरणाऱ्याची नोंद अचूक ठेवण्याबद्दल शासनाकडून फरमाविले होते. कुकुडवाडात फक्त एक दादा कुलकर्णी यांचा देशी औषधांचा दवाखाना होता. दादा नाडी परीक्षा करून औषध देत. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यावरील लोकांची औषधासाठी कुकुडवाडात त्यांच्या दवाखान्यासमोर गर्दी वाढतच होती. त्यातल्या त्यात दादा कुलकर्णी साबुदाण्याच्या आकाराच्या बारीक गोड गोळ्या तापावर देत व अंगातली कडकी निघून जायला तरवडाच्या सालीत आणखी काहीतरी औषध मिसळून त्याचा काढा करून देत असतं. आजूबाजूच्या वाड्यावरील बरीच म्हातारी बायका पोरून त्या तापसरीत दगावली. तशातच जर्मनीची लढाई चांगलीच पेटली व सरकारचे ध्यान लढाईला जमेल त्या मार्गाने पैसा गोळा करण्यावर लागले. सरकारने शेतसारा वसुलीसाठी जबरदस्ती सुरू केली. सरकारी वसुलीसाठी पाटलाकडून जप्ती होऊ लागल्या. त्यासाठी पाटलाला पोलिसांची मदत देण्यात येत होती. एखादा वसुलीची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागल्या तर त्याला गावच्या चावडीत बसवून ठेवण्याचे आदेश मुलकी पाटलाला व त्यास मदत करणाऱ्या पोलीस पाटलाला बजावण्यात आले. श्रीपतीजवळ एक म्हैस, एक गाई व एक काळवड होती. दाजीकडे मात्र फक्त 10 ते 12 शेळ्या होत्या. दुष्काळामुळे कुकुडवाडात वसुली होत नसल्याने कचेरीकडे पाटलाकडून भरणा जाईनासा झाला. या कारणाने फडणीसाने पाटलास मैसवडल्या बोलावून लेखी समज दिली. वसुलीत वाढ झाली नाही. पाटलाने वसुलीची कुळे दांड आहेत तसेच दाद देत नाही असेही मामलेदारांना कळविल्यावरून मामलेदाराने आपला वसुली कॅम्प कुकुडवाड गावात ठेवला. आजूबाजूला 4 ते 5 गावाचे कुलकर्णी यांना कॅम्पात हजर राहून कुकुडवाडच्या सखाराम पाटलास व कुलकर्ण्यास वसुलीला मदत करण्याबाबत फरमाविले. त्याप्रमाणे कुलकर्णी कॅम्पात लागलीच हजर होऊन वसूलकामात मदत करू लागले. वैशाख महिना सरता सरता दहिवडीच्या मामलेदार कचेरीतील पट्टेवाळ्याने बैलगाडीने मामलेदारचा तंबू कुकुडवाड गावाजवळच्या ओढ्यालगत शेरीच्या रानात असलेल्या आंब्याच्या बागेत ठोकला. बाकी कुलकर्णी यांची बसण्याची व्यवस्था मारुतीच्या देवळात करण्यात आली. कुकुडवाडला चावडीत पोलीस पाटलाच्या हाताखाली 8 रामोशी, त्यावर एक सरनायक व मुलकी पाटलाकडे 8 कोतवाल व त्या 8 आवडी एक फौजपाटा ठेवला होता. असेच आजूबाजूच्या गावचे निवडक कोतवाल रामोशी कॅम्पात बोलाविले होते. मामलेदाराच्या तंबू पलीकडे भटारखान्याच्या आचार्याचा तंबू अंतर ठेवून ठोकला होता. मामलेदार आपले भिरके घेऊन कुकुडवाडच्या कॅम्पात दाखल झाला. त्याच्या एका घोड्याच्या भिरक्याला पांढरा शुभ्र देखणा घोडा जुंपला होता. त्या घोड्या सावलीसाठी भटारखान्याच्या तंबूच्या पलीकडे ओढ्याच्या बाजूला एका आंब्याच्या झाडाखाली पत्र्याच्या निवारावर ठोकून दावण तयार केली होती व आंब्याच्या बुडक्याजवळ घोड्याला चारासाठी आणलेला गवताच्या पिंडा पण ठेवण्यात आला होता. त्या घोड्याच्या देखभालीसाठी खास 2 रामोशी नेमलेले होते व त्यांनी घोड्याची उत्तमरित्या निगा ठेवून चारा पाण्याची व्यवस्था पाहायची होती. मामलेदाराच्या तंबूबाहेर एक लाकडी बाक ठेवले होते व त्यावर एक पट्टेवाला कायम बसवण्यात आला होता. त्याच्या डोक्यावर सरकारी तांबडी पगडी व गळ्यात तिरकस लाल पट्टा व त्यावर एक पितळी बिल्ला, तसेच कमरेला पट्टा व पायात तंग विजार व अंगात चोळणा असा त्याचा पोशाख होता. मामलेदाराच्या तंबूत एक टेबल, खुर्ची व त्या टेबलाच्या शेजारी लाकडी बाक होते. तंबूमध्ये एक घासलेटची खाली निमुळती काच असलेली लोखंडी गोल टाकीवर असलेली घासलेटची बत्ती टांगली होती. मामलेदाराने एखाद्या कुलकर्ण्याला बोलावण्यास सांगितले की मामलेदार पट्टेवाला आपल्या तोंडात पितळी शिट्टी धरून जोरात वाजवीत असे. मग मातीच्या देवळाबाहेर उभ्या असलेल्या कोतवालाला बोलावून घेऊन कुणाला बोलावयाचे त्याचे नाव सांगतं असे. मग तो कोतवाल पळच मारुतीच्या देवळात जाऊन ज्या कुलकर्ण्याला बोलावले त्याला मामलेदाराचा निरोप देत असे. देवळाच्या बाहेर 2 कोतवाल कायम उभे राहिलेले होते. काही रामोशी जळण फोडण्यात व गोळा करून भटारखान्याजवळ रचण्यात गुंतलेले असतं व काही रामोशी रांजणात कावडीने शेरीतल्या गाड्याचे विहिरीचे पाणी भरत असतं. बाकी रामोशी कुकुडवाड खालच्या आठवाड्या, 1 आगासवाडी, 2 म्हस्करवाडी, 3 भाकरेवाडी, 4 मानेवाडी,
7 पुकळेवाडी अंडी व सपडीलाचे काबू आपली संद शेतसाऱ्याचे कामनात मदत करण्यासाठी नेमले होते. कुकुडवाडात स्वतः मारुती पाटील कुलकर्णी यांच्याबरोबर हजर होते. दर 2 दिवसांनी चांदवडी रुपयांचा भरणा महार व रामोशी फडणी सगळे नेऊन जमा करण्याचे काम करीत होते.